अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती. तर सेकंड ट्रेड राहिलेला 21 मार्चचा सेकंड ट्रेड मी दाखवलेला नव्हता, तर तो मी ट्रेड आता दाखवणार आहे. बँक निफ्टीमध्ये 2 ट्रेड होते 21 मार्चच्या दिवशी आणि फर्स्ट ट्रेड हा ट्रेड मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. इथे बघू शकता हा फर्स्ट इथे या कॅन्डलला ट्रेड घेतलेला टार्गेटला गेलेला आहे. नंतर सेकंड इथे ट्रेड घेतलेला तो पण टार्गेटला गेलेला आहे. तर असे 2 ट्रेड होते. नंतर बँक निफ्टीमध्ये इथे ट्रेड होता पण रिस्क मॅनेजमेंटनुसार इथे बघा. पण या कॅन्डलला आम्ही का ट्रेड घेतला नाही ते सांगते तुम्हाला. वरून वीक बघितला असेल त्या कॅन्डलला स्टिक किंवा वीक तुम्ही काय जे तुमचे वर्ड यूज करत असाल त्याच्यानुसार त्या कॅन्डलचा वीक खूप आहे, त्याच्यामुळे तिथे ट्रेड घेतलेला नाही आणि स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर हे 2 ट्रेड टार्गेटला पोचलेले आहेत किंवा टार्गेट कंप्लीट झालेलं आहे बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये. तर निफ्टीमध्ये बघूया 21 मार्चच्या दिवशी काय झालेलं. निफ्टीमध्ये कुठे ट्रेड घेतलेलं ते मी तुम्हाला दाखवते 21 मार्चच्या दिवशी. आणि लाईव्ह ट्रेडसुद्धा सकाळचे मी काल अपलोड केलेले आहेत. 20 तारखेचे सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि 21 मार्चचा दुपारचा ट्रेड अपलोड केला नव्हता म्हणून मी आत्ता व्हिडिओ हा करते. तर बघा हा फर्स्ट ट्रेड इथे दिसत असेल तुम्हाला. हा ॲरो फर्स्ट केलेला इथे फर्स्ट कॅन्डलला इथे ट्रेड घेतलेला निफ्टीमध्ये ॲरो केलेली कॅन्डल दिसत असेल इथे आणि टार्गेट पण खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. सेकंड ट्रेड इथे घेतलेला इथे तुम्ही बघू शकता. सेकंड ट्रेड ही ॲरो केलेली कॅन्डल आहे, त्याच कॅन्डलला आम्ही ट्रेड घेतलेला या कॅन्डलला. पण या कॅन्डलचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. बघा आत्तापर्यंत मी तुम्हाला टार्गेट झालेले दाखवले असतील किंवा टार्गेट झालेलेच फक्त दाखवले नाहीत, टार्गेट होते. आणि काल पण 3 ट्रेड टार्गेट झाले आणि एका ट्रेडचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. इथे बघू शकता स्टॉप लॉस हिट झालेला आहे. थोडाफार वरती गेलेला आहे, टार्गेटला गेलेला नाही, त्याच्यामुळे स्टॉप लॉसमध्ये आम्ही एक्झिट झालो. रिस्क मॅनेजमेंट करून ट्रेड घेतो. रिस्क मॅनेजमेंट केल्याशिवाय ट्रेड घेऊ नका, कारण रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे. तर सेन्सेक्समध्ये पण बघूया आपण. सेन्सेक्समध्ये पण मी तुम्हाला दाखवते कुठे ट्रेड होता. तर काल कॉल साईडला मार्केट होतं म्हणजे अपट्रेंडमध्ये होतं, त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत असेल. तर इथे तुम्ही बघू शकता ॲट ए टाईम 9:30ला ट्रेड आलेले. हा फर्स्ट ट्रेड होता सेन्सेक्समधला. तर टार्गेट बघू शकता तुम्ही कुठे गेलेलं आहे. आणि सेकंड ट्रेड सेम कंडिशन आहे, कारण सेकंड सेन्सेक्समध्ये नाही घेतला आम्ही, फक्त निफ्टीमध्ये घेतलेला आणि वरून वीक असल्यामुळे या कॅन्डलचं सुद्धा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. वरून वीक आहे, कॅन्डल पण व्यवस्थित ऑब्झर्व करायला पाहिजेत. कॅन्डल कशी आहे, ब्रेक झाली की नाही. ब्रेकआउट दिलेला होता पण कॅन्डलचा वरून वीक जास्त आहे, त्याच्यामुळे एंट्री घेणं चुकीचं आहे. कॅन्डल स्टिकचा पण स्टडी खूप महत्त्वाचा आहे. कॅन्डल स्ट्रॉंग बनायला पाहिजेत, मगच एंट्री घेतली पाहिजे. आणि या कॅन्डलचा पण स्टॉप लॉस हिट झालेला आहे. स्टॉप लॉस हा होतच असतो, फक्त रिस्क मॅनेजमेंट किंवा स्टॉप लॉस हा फॉलो करता आला पाहिजे आणि स्टॉप लॉसला एक्झिट घेतलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने 3 ट्रेडचे टार्गेट झालेत, एका ट्रेडचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवले सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये सकाळी 9:30ला एकाच वेळेस एकाच टायमिंगला ट्रेड होता आणि आत्ता आफ्टरनूनला म्हणजे दुपारी बँक निफ्टीमध्ये एक होता. नंतर कॅन्डल वीक झालेल्या ॲट ए टाईम मिळाला, पण कॅन्डल वीक झाल्यामुळे एकच ट्रेड निफ्टीमध्ये घेतला आणि सेन्सेक्समध्ये आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने हे ट्रेड होते. इकडे पण ट्रेड कुठे मिळालेला नाही. इथे ट्रेड होता, इथे बघा या ग्रीन कॅन्डलला ट्रेड होता पण हाय ब्रेक झालेला नाही, त्याच्यामुळे ट्रेड घेतला नाही. बघा बारीक गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी आहेत, त्या जर फॉलो नाही केल्या तर बराच मोठा लॉस होतो. आणि अशा पद्धतीने ॲनालिसिस करून तुम्ही ट्रेड घ्या. टार्गेट स्टॉप लॉस अगोदरच फॉलो करा आणि रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित फॉलो करा. तर हे होते 21 मार्चचे ट्रेड. तर आपण बघूया मंडेला कशी मार्केटची मुवमेंट किंवा कुठे ट्रेड भेटतात. तर अशा पद्धतीने मार्केट ऑब्झर्व करत राहायला पाहिजे.
थँक्यू.